भाजपची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सुरेश धस, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं वाल्मिक कराडसह मंत्री धनंजय मुंडेंना सातत्यानं लक्ष करतायत। या दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी संबंधित केलेल्या वक्तव्यामुळे सुद्धा सुरेश धस चर्चेत आहेत। अशातच दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृहावर सुरेश धस यांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेतनं सुरेश धस नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। विकास माने आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। विकास, सुरेश धस आज दुपारी पत्रकार परिषद घेत आहेत। पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकी काय भूमिका मांडणार आहेत, काय नेमकी माहिती मिळते? निश्चित अजिंक्यजी, आपण पाहतो आहोत की भाजपाचे आमदार सुरेश धस यांची सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनच आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळाली होती। परंतु 2 दिवसांपूर्वीच त्यांनी एका जाहीर भाषणामध्ये असेल, त्याबरोबर त्यांच्या बाईट्समध्ये जे आहेत ते अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या संदर्भात काही वक्तव्य केले होतं। त्यामुळे त्यांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्याचं देखील पाहायला मिळालं। दरम्यान याच अनुषंगानं जर पाहिलं तर आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांच्या संदर्भात, त्याबरोबरच प्राजक्ता माळी या संदर्भात देखील सुरेश धस आपली काही भूमिका मांडतायत का? कारण की सुरेश धसांनी माफी मागावी असं देखील मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जात आहे। साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान सुरेश धसांची पत्रकार परिषद होईल। शासकीय विश्रामगृहावरती या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज जवळपास सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 21 दिवस पूर्ण होत आहेत, परंतु तरी देखील यातील 3 आरोपी, त्याबरोबरच त्यांचं नाव वारंवार या प्रकरणामध्ये येते, वाल्मिक कराड, हे अजूनही फरार आहेत। त्यामुळे या संदर्भामध्ये काही धस जे आहेत ते काही या ठिकाणी मांडणी करणार आहेत का, काही भूमिका मांडणार काय, किंवा एखादे काही पुरावे आहेत का त्यांच्यासमोर, हे देखील मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान ही पत्रकार परिषद होईल आणि ही पत्रकार परिषदेतून आता धस नेमकं काय बोलतात हे महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे विकास, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।